अगं हो, केलास बाई, किती वेळा करते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. पुंडलीकवरदारि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे. एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगता, भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसंगः स जायते. वासुदेव परं ज्ञानं, वासुदेव परं तपः, वासुदेवो परो धर्मो, वासुदेव परा गतिः. कस्तूरीतिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं, करतले वेणुकरे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं, कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते, गोपालचूडामणि. अस्ति स्वस्ततरुणिकरार्विकाल, कल्पत्प्रसूतालुतं, वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी. निर्वाण निर्व्याकुलम्, त्रस्त्रस्त्रस्तनिभिन्दिनीं विलसत, गोपी सहस्रावृतम्. हस्तन्यास्तनतापवर्ग अखिलोद्धारं, किशोराकृतिम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस्य तेषविघ्नस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या. तेजो आर्यमृतां यथा विनिमयो यत्र संसर्गो स्पृशां, धाम्ना स्वेन सदा निरक्तकुहकं, सत्यं परं धीमहि. ओम
नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। अच्युतं च सत्यांश अनंत अनन्तरूपिण्यम् अच्युतं च सत्यांश अनन्तं च अनन्तरूपिणम् अज्ञानतमहन्तारम् अज्ञानतमहन्तारम् तं वन्दे अच्युतायुतं तं वन्दे अच्युतायुधम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जनार्दनम् आत्मधानं च जगद्धाम जगद्गुरुं जनार्दनम् आत्मधामं च जगद्धाम जगद्गुरुं सर्वसंसारहन्तारं सर्वसंसारहन्तारं त्वं वन्दे जगदीश्वरं त्वं वन्दे जगदीश्वरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। उपेन्द्र सुखदातारं हृदयं कृष्ण सुन्दरम् उपेन्द्र सुखदातारं हृदयं कृष्ण सुन्दरम् उपासका उपासस्ते उपासकम् उपासस्ते त्वं वन्दे उद्यमाकरम् त्वं वन्दे उद्यमाकरम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरिं च हृदयागम्यं हिरण्यगर्भकं हरिं च हृदयागम्यं हिरण्यगर्भकं हन्तारं मृतज्ञानं तं वन्दे हरिहरकं त्वं वन्दे हरिहरिकम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्णं भक्तिभञ्जानं श्रीकृष्णं भक्तिप्रेमदं श्रीकृष्णं भक्तिभञ्जानं श्रीकृष्णं भक्तिप्रेमदं श्रीकृष्णं लीलाकर्तारं श्रीकृष्णं लीलाकर्तारं तं वन्दे श्रीसनातनं तं वन्दे श्रीसनातनम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीशुकोवाच अस्ति हि प्राप्तिश्च कंसस्य
महिष भरतर्षभ भृते भर्तारि दुःखार्ते ईयतु स्म पितॄन्गृहा. शुकाचार्य महाराज सांगताय, अस्ति आणि प्राप्ती या दोन भार्या कंसाच्या आहेत. त्यांचा पिता हा जरासंध आहे. कंसाच्या मृत्यूनंतर त्या पित्याच्या घरी गेल्या. जरासंध रागवलेला आहे. माझ्या जावयाला मारले कृष्णाने, दुःख होत आहे. आता त्यांनी संकल्प केला, मी यादवांना मारणार. तेवीस औक्षण्य सैन्य घेऊन तो निघालेला. म्हणजे किती त्या वेळेला लोकसंख्या होती बघा. 18 औक्षण्य सैन्य केवळ कौरवांचं होतं. सगळं मारलं गेलेलं. हे 23 आणि अशा प्रकारातनं 17 वेळा जरासंघाबरोबर युद्ध कृष्णाचं झालेलं. किती लोकसंख्या होती बघा. मथुरेला वेढा पडलेला आहे. प्रथमच आता मथुरा नगरीतले लोक घाबरले. कारण आतापर्यंत मथुरेशी युद्ध आलेलं नव्हतं. जी काही युद्ध होत होती ती मथुरेच्या बाहेर होत होती. समुद्रासारखं सैन्य आहे. भगवंताला भुभार हलका करायचा आहे. कृष्णाचा विचार आहे. जरासंघ म्हणजे काय? संघ ही एक शक्ती आहे. आत्ताच्या संघाशी याचा संबंध नाही. तर लगेच तर जोडला जाईल म्हणून आधीच सांगितलं. जरासंघ त्याच्याजवळ एक विलक्षण शक्ती आहे. तो लोक जमा करू शकतो. असते काही लोकांकडे शक्ती आहे. लोक बोलतात, लोक एकत्र येतात, काय काय होतं ते सगळं आपण बघतोय बाहेर चित्र. तसं इथे सुद्धा त्याच्याबरोबर अनेक लोक येतात. देव म्हणाले, मला तरी लोक एकत्र करायचं खटाटोप नको, त्याला सोडायचे तो लोक घेऊन यायचा, लोकांना मारायचं त्याला सोडून द्यायचं, असा त्याचा उद्योग होता. अस्ति आणि प्राप्ती नावच कशी आहेत बघा. अस्ति याचा अर्थ कर्मबंध आहे, अजून हवंय. आणि प्राप्ती म्हणून अजून कितीतरी मिळवायचं आहे. हा जरासंघाचा कंसाचा उद्देश आहे. अधर्माची शांती करायची आहे, सज्जनांचं रक्षण करायचं आहे, दुष्टांचं निर्दालन करायचं आहे. प्रथम भगवंतांनी सगळ्या शत्रूंचं, दुष्टांचं सर्वप्रथम बुद्धी परिवर्तन करायचा प्रयत्न केलेला आहे. होत नाही म्हटल्याबरोबर ते सगळं पुढचा विचार त्या भगवंतांनी केला. कधी आपण कधी करून घेऊ. धर्माचं रक्षण आहे, अधर्माचा नाश करायचा आहे. पहिल्या युद्धाच्या वेळेला आकाशातून युद्ध करणारे, तेव्हा आकाशातून 2 सुंदर तेजपुंज रथ प्रगट झाले. अक्षय भातेही त्याच्या बरोबर आहे.
सारथी आलेले, शस्त्रास्त्रांसह सगळे आलेले. योग्य आयुध आहेत सगळे. तिथे शंखनाद झालेला आहे. भयकंपित पृथ्वी माता झालेली आहे. बलरामांना त्यांनी सांगितलं, जरा जा म्हणाले, तू परत जा, कृष्णाला पाठव. नाही बघ, कृष्णाला म्हणाला, कृष्ण एकटाच गेला, तू येऊ नको, बलरामांना पाठव म्हणे. तू काय पोरगायच आणि पळून जातो, तुझ्यात अर्थ नाही खेळण्यात, लबाडेच तो. बलरामांना पाठव आणि त्याला निरोप दे, माझ्याबरोबर युद्ध करायचं म्हणजे देहत्याग तुझा होईल आणि मग तू स्वर्गाला जाशील. कृष्ण म्हणाले, व्यर्थ बडबड कशाला करतोय, आलोय ना मी. हो, युद्धाला तयार. घनघोर युद्ध झालंय. भगवंत म्हणतात, शूर मंडळी फुकटची बडबड करत नाही. गरुडध्वज भगवंताचा आहे. भगवंताच्या रथावरती गरुडध्वज आहे. आणि तारका ध्वज हा बलरामांच्या रथावर आहे. सैन्याच्या मध्ये हे सगळं चालू झालं. त्यांचे बाण काढणं, बाण ते अक्षय भाते येत राहणं चालू आहे त्यांचं. जरासंधाला पकडायचं, शत्रूला मारायचं, असं या ठिकाणी चाललंय त्यांचं. 17 वेळेला त्यांच्या ठिकाणी युद्ध बसा. अहो, थोडा वेळ झालाय बर का, आज तर येताच आलं नाही कुठून तिकडनं, असं म्हणून एक होतंय 5 मिनिटात होईल. आता 5-10 मिनिटात आवरतो, तुमचा वेळ नाही. संपत्ती वगैरे तिथे मिळाली की ती घ्यायची, उग्रसेनेला आणून द्यायचं, हे सारखं त्यांचं चालू होतं. पुढे नारदांनी विचार केला, की आता एवढ्यावरही चालणार नाही. अजून एका ठिकाणी बरंच सैन्य आहे, लोक आहेत. त्यांनी काल यवनाला प्रेरणा दिली, तो पण आलेला आहे. 3 कोटी अफाट सैन्य घेऊन असा आलेला आहे. भगवंतांनी काय केलं, आता लोक घाबरलेले आहेत मथुरेतले. त्यांनी विश्वकर्म्याला बोलवून समुद्राकडे प्रार्थना करून जमीन मागून घेतली. समुद्राने सांगितलं, तू भूमीवर असेपर्यंत जमीन दे. आपलं कार्य झालं, आपण इथनं हल्लात की आम्ही ती जमीन आमच्या ताब्यात घेणार. देवाने त्याला हो म्हटलं. तिथे त्यांनी पुन्हा दुसरी बेट द्वारका बसवली. अतिशय सुंदर नगरी केलेली आहे. त्याचं वर्णन 20 श्लोकात आलेलं आहे. हे जे आलेलं आहे, आर्किटेक्ट लोक आत्ताचे असतील, त्यांनी ते पाहण्यासारखं आहे. कसं घर असावं हे सगळं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कसं असावं, जागा कुठे सोडायचे, काय करायचे, देवघर कसं असावे. फोडणीच्या वासात नाही देवघर. त्या ओट्याच्या खाली काय करतात, टांगतं काय करतात, अरे असं कुठे असतं का.
म्हणजे दुर्गे दुर्गट भारी तुझं म्हणे संसारी आरती करताना नक्की कोणाला म्हणताय तेच कळत नाही. अशी स्थिती निर्माण होते आपल्याकडे आता. पण ही स्थिती जर बांधकाम करणाऱ्यांनीच मांडून दिलेली असती की ती व्यवस्था तिथे लागू शकते, होऊ शकते, हे लक्षात घ्या. बाजारघाट आहेत, लहान मोठे रस्ते आहेत, सुंदर रचना आहे, कौशल्याचा, कारागिरी कौशल्याचा पुष्कळ वापर केलेला आहे. बाजारपेठ आहे, चव्हाट आहे, म्हणजे रिक्रिएशन हॉल, रचना सुंदर आहे, कल्पवृक्ष आहे, कल्पलता आहे, उद्यान आहे, चित्र विचित्र उपवन आहे, चांदीची पितळेची अशी कोठार रस्त्यावर आहे. म्हणजे तिथे असं आहे, असं ह्याच्यावरून लक्षात येतं त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांनी धान्य पिकवायचे आणि राजाच्या ताब्यात द्यायचे. राजाने ज्याला जसं हवेल तसं त्यांनी घेऊन जायचं. त्याच्यासाठी रस्त्यावर कोठार केलेली आहे. पळवापळवी नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढं घेऊन जा, जास्त संचय नाही. आपण जसं काम करणार आहोत त्याचप्रमाणे कपडा लागताय. आपल्या म्हणजे आता तो जरा अवघड शब्दात बोलतो, लायकीप्रमाणे. तुम्ही कुठलं काय एका ठिकाणी सगळं करा, काम करा, सगळी निर्मिती एका ठिकाणी, पाहिजे तसं जाऊन घेऊन यायचं आवश्यकता असेल तर. सगळ्याची व्यवस्था केली आहे. आपला हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म कळावा म्हणून सुवर्ण मंडित कलश आहेत, जमिनीवर पाचूचे खडे आहेत, दारावर कलश आहेत. तिथे राज्यसभा सुद्धा तयार केली. पण ती कशी आहे? तिचं नाव सुधर्मा सभा. ती कशी आहे? तर तिथे तहान, तिथे बसणाऱ्या लोकांना तहान आणि भूक लागत नाही. याचा अर्थ काय? तहान भूक लागत नाही होईल का असं? पार्थिव आहे देह, होणार आहे. याच्या पाठीमागे अर्थ असा आहे, तहान लागत नाही याचा अर्थ मला काही मिळवायचंय, त्या आपण तिथे राजसत्तेत होत, मिळवायचंय हे काही नाही. आणि भूक म्हणजे जे मिळाले त्यात समाधान नाही, अधिक हवंय, अधिक हवंय, कोटीच्या कोटी उड्डाणे. आता कोटीच्याच भाषेत सगळा व्यवहार आला. हे तिथे तो विषयच त्यांनी तो हे केलेला आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे, शुभ्र वर्णाचा एक काळा असले, कान काळा असलेला घोडा, मनाचा वेग असणारे सगळं आहे. कुबेराचं सगळं वैभव तिथे आलेलं आहे, ऐश्वर्याचे 8 कोश तिथे आलेले, देवभूमीवर आलेले. म्हणून लोकपालांनी आपलं सगळं ऐश्वर्य तिथे प्रदान केलेलं आहे, श्रीकृष्णाला अर्पण केलेलं आहे. हे एका रात्रीत तयार केलंय सगळं. आणि विश्वकर्म्यांनी आणि लगेचच्या लगेच योग सामर्थ्याने सगळ्या लोकांना भगवंतांनी बेट द्वारकेत ठेवलं. बलरामांना म्हणाले, आता तुम्ही बघा, मी जाऊन येतो. निघाले, तिथून निघाले आणि मथुरेचं दार उघडलं. सगळ्या दरवाजांवरती जरासंघाने वेढा घातलेला होता. त्याच्याबरोबर हा आलेला आहेच आहे, कालयवन आलेला आहे. रेशमी वस्त्र परिधान केले, अंगावर तो शेला घेतलाय, कौस्तुभ मणीचा हार घातलाय, गळ्यात तेजस्वी डोळे आहेत, निळ्या रंगाचा शेला अंगावर घेतलेला. नगरीच्या बाहेर पडला. आता निशस्त्र आलेला. आता सैन्याला प्रश्न पडला. तेव्हा संकेत संपत
सांभाळत होते, अतिरेकीपणा नव्हता. आंदोलनाचा हक्क आम्हाला संविधानाने दिला, काहीही नाही. तस तिथे काही नाही. आले तेही तसेच पुढे आले. काय रे, युद्धनीती सांभाळली जात होती, अतिरेकीपणा नव्हता. काल यवनाने कृष्णाची पुष्कळ निंदा केलेली आहे. यदुकुळात उत्पन्न होऊन त्यावेळेला त्या म्हणतोय, बघितलं. आणि मग कृष्ण म्हणाला, एवढं सैन्य घेऊन आलं, मला भीती वाटते. भीती वाटते, आलाच कशाला पुढे? म्हणाले, बलरामाला पाठवायचं. नाही म्हणाले, मी आलोय. आणि मग ते जवळ आलं की हा पळून जायचा. पळत 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 तो पुष्कळ गेलेला लांब. काल यवनाला जावं लागलं पळतच त्याच्या मागे. यदुकुळात उत्पन्न होऊन पळून जाणं योग्य नाही. पुष्कळ तिरस्काराचं बोलणं केलं त्यांनी. गुफेमध्ये शिरतो एका, पळत जाऊन आपल्या तिथे एक माणूस झोपला असतो, त्याच्या अंगावरती आपल्या अंगावरचा शेला टाकतो आणि त्या दगडाच्या मागे जाऊन भगवंत लपतात. कृष्ण लपतोय. झालं. इकडे त्यांनी लगेचच्या लगेच हा पळत पळत त्याच गुफेत गेला. आता निळा शेला पाहिला होता, याच्या अंगावर निळा शेला दिसतोय. मला पळायला इथे येऊन झोपलास काय तू, असं म्हणून त्यांनी त्याला लाथ मारली. तर लाथ मारलेला माणूस जागा झाला, त्याच्या डोळ्यातनं अंगारे बाहेर आले आणि काल यवन मरून गेला. शुकाचार्य महाराज म्हणाले, हे काय भानगड होती? म्हणाले, हा कोण आहे काल यवन? आणि हा माणूस झोपलेला कोण आहे? त्या माणसाच्या डोळ्यातनं अंगारे कसे बाहेर आले? तेव्हा त्यांनी सांगितलं, शुकाचार्यांनी, इक्ष्वाकू वंशात मांधाता पुत्र ब्राह्मण भक्त आहे, धर्मकुशल आहे. देव रक्षणासाठी युद्ध निपुण असलेला जो होता मुलगा राजा, तो मुचुकुंद राजा आहे. त्यांनी पुष्कळ दिवस देवांना सहाय्य केलेलं. इंद्रांनी त्याला रक्षणासाठी बोलवलेलं होतं. कार्तिक स्वामी सेनापती मिळाल्यावर त्यांना म्हणाले, आता तुम्ही जाऊ शकता. राहिला काही दिवस, विश्रांती घेतली. शेवटी त्यांनी त्या ठिकाणी त्याला म्हणाला, तुला काय हवंय? मला काही नाही, मला कैवल्याची प्राप्ती हवी आहे. तो म्हणाला, मलाच नाही मिळत आहे, मी कुठला देणार? राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी. समर्थ म्हणतात, रामदासा अभिमान. तेव्हा तुला नाही झालं ना, नाही मिळणार, मी नाही देऊ. पण आता तू दमलायस, रागवलायस, तेव्हा तू भूतलावर जा. तुझ्या वेळचा काळ, माणसं, सगळा बदल झालेला आहे. आता काही पहिलं राहिलं नाही. काळाच्या उदरात सगळं गडप झालेलं. तेव्हा तुला रागवलेला, तुला जो कोणी पहिल्यांदा जाग करेल, हा राग अंगाऱ्याच्या रूपाने बाहेर पडेल. अंगारेच सगळे, राग हा तोच आहे ना, तसं आगच आहे ती. त्याच्यामुळे तुला त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यातल्या अंगार येऊन तो माणूस, समोरचा कोणीही व्यक्ती असेल, ती जळून जाईल. आता ह्याला प्रश्न, म्हणजे त्याच्यामुळे तो घेऊन गेला. मग हा काल यवन आहे.
काल यवनाचा इतिहास असा आहे, गर्गाचार्य सांगतात तोही एक ऋषीपुत्र आहे. यवनाने त्याला दत्तक घेतलेला आहे, पण त्यांनी अग्नी उपासना केली होती. त्याला मारणं कठीण होतं, म्हणून भगवंतांनी ही योजना केली. तो कशाच्याने मरणार नव्हता, म्हणून आगीपासूनच तिथून त्यांनी त्याला नष्ट करून टाकलं. मुचुकुंद म्हणतोय, जागा झाल्यानंतर कृष्ण समोर आला, तो जळून गेला. तू कोण आहेस? या भयंकर गुफेत तू काय करतोयस? तेजस्वी तर आहेस, विष्णू तर नाहीस ना? सविस्तर मला सांगा. कृष्ण म्हणाले, बरोबर आहे तुझं म्हणणं. मी अनंत रूपी अनंतवेशी आहे. पृथ्वीवर रजक्कण मोजता येतील, पण माझे जन्म, अवतार, कार्य, गुण कोणालाही ओळखता येत नाहीत. ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली, म्हणून या ठिकाणी भूभार हलका करण्यासाठी, धर्मरक्षणासाठी आलेलो आहे. वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव, श्रीकृष्ण म्हणून मी आहे. आतापर्यंत मी कालनेमी म्हणजे कंसाला मारलंय, प्रलंबासुराला मारलंय, अनेक दैत्यांना मी मारलेले. आता कालयवनाला मी तुझ्याकडनं मारलो. तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आलो आहे. तू भक्तवत्सल आहेस, इच्छित वर माग. आता मुचुकुंद सावध झाला. त्यांनी वर्णन केलं त्याचं. तुझं खरं स्वरूप या जगामध्ये कोणीही जाणू शकत नाही. ज्याच्या वाट्याला दुःख येतं, संसारात फसगत होते, असे जे कोणी असतात त्यांच्यासाठी तुझं स्वरूप म्हणजे एक आसक्त जीवांना एक प्रकारचं दिला हे आधार येतो. सुखाच्या इच्छेने दुःखाने भरलेल्या ग्रहरूपी संसारामध्ये जे आसक्त असतात त्या जीवांना तू सोडवतोस. नाशवंत देहाच्या ठिकाणी ते आसक्ती घालतात आणि आयुष्य व्यर्थ घालवतात. देह मातीचा घडा आहे, मैथून हे सुख साधन समजून स्त्री पुरुष माकडासारखे खेळ खेळत राहतात, संसारबद्ध होतात. आतापर्यंत माझं आयुष्य व्यर्थ गेलेलं आहे. तुझी भेट झाली, संसाराची समाप्ती झाली, सज्जनांचा सहवास घडतो, त्यामुळे तुझ्या विषयांची भक्ती निर्माण होते. आज मला दर्शनून मोठी कृपा मजवर झालेली आहे. मजवर अनुग्रह करा, आपली सेवा घडावी. सर्व आशा वासना टाकून मी आपल्याकडे शरण आलेलो आहे. आपली सेवा घडावी. हे ईश्वरा, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण यांच्याशी संबंध असलेल्या सर्व भोग वस्तूंचा त्याग करून निरंजन निर्गुण असलेला अद्वय ज्ञानस्वरूपी असा जो परमात्मा आहे त्याला मी शरण आलेलो आहे. माझ्या दुष्ट वासना नष्ट कराव्या. षड्रूपीन शत्रूंचा नाश करून शरणांगताला शरण रक्षण करावं. भगवंत म्हणाले, अरे बाबा, आता तुझी बुद्धी निर्मळ झाली आहे, तेजस्वी आहे. तुला एकांत भक्तीची कृपा आहे, प्राप्त होईल. लोभ निर्माण होण्यासाठी प्रयत्न केलास तर हे तुला प्राप्त. लोभ केलास तर होणार नाही. मन निग्रह करणं होणार आहे. योगानी फक्त साधणार नाही. आता तू एकच कर,
भक्ती अविनाशी आहे. तू आता काही काळ तिथून उठून उत्तरेकडे जा आणि तिथे तू तपस्या करत राहा. आणि ती तपस्या केलीस की त्या ठिकाणी तुला पुढल्या काळात तुझी माझी परत भेट होईल. आणि मग आपण त्याप्रमाणे पाहू. गुफेबाहेर पडला होता. म्हणजे हा जो निघालेला आहे याच्यात उल्लेख नाही आहे, पण तो जो गेलेला आहे तो दामोदर कुंडाला गेलेला आहे. आणि दुसरं असं आहे की दामोदर कुंडाला नलकुबेर मणिकुबेर यांच्यासाठी ती कुंड केली, पण त्या कुंडामधूनच गंडकी प्रगट झालेली आहे. आणि भगवंताला शाप झाल्यामुळे पाषाणाचा, गंडकी म्हणाली माझ्याच उदरातनं तू बाहेर पड. म्हणून गंडकीचा उगमही तिथेच झालेला आहे. म्हणून दामोदर कुंडापाशी दामोदर कुंड एक आहेच आहे, आणि त्याच्याच बरोबर शंखकुंड पण आहे. छान योग आला आम्हाला या सगळ्यांच्यामुळे, जाऊ शकलो एवढं खरं छान आहे ते सगळं. आणि मग मनुष्य, पशु, लता, वेली सगळं खुजं झालेलं होतं. त्याला लक्षात आलं आता कलियुग सुरू होईल, आणि म्हणून त्यांनी तिथे जाऊन तप केलेलं आहे. मग आता संदर्भ असा पुढे सापडतो की हाच मुचकुंद राजा म्हणजे भक्त पुंडलिक आहे. भगवंताचं अवतार कार्य संपल्यानंतर पंढरपूरला भगवंत प्रगट झाले आणि त्यांना पुंडलिकांनी प्रगट केलं. हा तसा तो एक संदर्भ आहे. अशा प्रकाराने हा विचार सांगितला, मानवी आचार दाखवला. रामकृष्ण एक दिवस पुन्हा पुढे काही काळाने युद्धाचा प्रसंग आला. भगवंतानी मानवी आचार केला, पळून गेले. रामकृष्ण दोघेही झाले आणि एका पर्वतावरती गेले. त्या पर्वताचं नाव आहे प्रवर्षण पर्वत. जरासंग खूप शोध घेतला, आणि शोध घेतला तरी त्याला सापडले नाही. म्हणतात पर्वत त्यांनी पेटवून दिला. तेथून रामकृष्ण निघाले आणि द्वारका नगरीत आलेले आहे. भगवंत या कालयवनाच्या वेळेला पळाले ना, म्हणून त्याचं एक नाव झालं रणछोडदास. अनेक नाव आहेत, त्याच्यातल्या सगळी नाव ही त्याच्या कार्यावरून आहेत. मनुष्य रूप धारण करून सर्व क्रिया केलेल्या आहेत. यातून बाहेर पडलात समजून घेतात ते महापुरुष असतात. अशा प्रकाराने मग हे दोघंही तिथून निसटले आणि द्वारकेत परत आले. इकडे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपली रेवती नावाची कन्या बलरामांना दिलेली आहे. इकडे विदर्भ नगरीमध्ये कुंडनपूरला कौंडण्यपूर ते लक्ष्मीचा अंश असलेली कन्या त्याला होती. तिचं नाव आहे रुक्मिणी, भीष्मक कन्या. तिच्याशी त्यांनी राक्षसी विवाह केला. भीष्मकाला एकूण 5 मुलगे आहेत. रुक्मांगत, रुक्मबाहू, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली,
भगिनी रुक्मिणी आहे. भीष्मक शब्दाचा अर्थ आहे समुद्र. त्याची कन्या म्हणजे लक्ष्मी, म्हणजे ती रुक्मिणी आहे. दुसरं आहे रुक्मी आहे. रुक्मीचा अर्थ आहे विष, विषस्वरूपी. आता काय व्हायला लागलं, नारद बलरामांचं लग्न झाल्यावरती, थोरले बंधू लग्न झाल्यावरती देव वसुदेव देवकीच्या मागे लागले. अहो आता कृष्णाचं बघायला लागा काहीतरी करून. म्हणून मग त्यांनी इकडे, आणि त्याला वाटत होतं की भीष्मक राजाची जी कन्या आहे तिच्या बरोबरच भगवंताचा विवाह, म्हणून तिकडे सारखे हेलपाटे घ्यायचे. तिकडे जाऊन आपण दर्शवायचं नाही, पण बोलण्याचा परिणाम असतो तो सगळं कृष्णाचं वर्णन करायचा. आणि ते वर्णन असं काही करायचं की ते संपूर्णपणे ती त्या ठिकाणी आरक्त झालेली आहे. कृष्णाचं सौंदर्य गुण पराक्रमाचं वर्णन करायचं, ऐश्वर्याचं वर्णन करायचं. ते ऐकल्यावरती तिला वाटलं कृष्ण आपला पती व्हावा. कृष्ण बुद्धी, लक्षण, औदार्य, शील, गुण ऐकून तिने मनाने त्याला भरलेला आहे. पण इकडे काय झालं, रुक्मीच्या मनामध्ये तिचा भाऊ, त्याचा मित्र म्हणजे शिशुपाल आहे. आणि शिशुपाल एका बाजूनी कृष्णाचा अतिभाऊ पण आहे. आणि त्याला आपली बहीण द्यायची हे त्याच्या डोक्यात. तो कोणालाच ऐकत नाही, वडिलांना सुद्धा ऐकत नाही. म्हणजे आजच तर आहेत वडिलांचं न ऐकणं असं काही नाही, अनादी काळापासून आलेच आहे. झालं सुरुवात त्यांची. आता वडिलांचं चाले ना त्याच्या पुढे काही. मग तोला का नाही म्हणत होते शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षित कृष्णाला का नाही म्हणत होता, कारण तो राजा नाहीये. यादव तसा त्याचं घराणंही सापिष्ट आहे. अशा प्रकाराने तो नाही म्हणतोय. रुक्मिणीने विचार केला की आता हे कोणीच ऐकवणार नाही, माझं तर लग्न, मी तर त्याला मनाने म्हणले, आता काय करावं. म्हणून त्यांनी काय केलं, तिने एक पत्र लिहिलेलं आहे. जगातलं पहिलं प्रेमपत्र आहे बर का. पण कसं लिहिलंय सुंदर, हे पाहण्यासारखं आहे. आत्महत्या करणे कुठेही नाही, नाही झालं अमुक झालं, नाही तर दोघांना जाऊन एकाने करू, काही 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 नाही. ती सांगते पत्र लिहिलं, किनकापी कापड, रेशमातला प्रकार आहे हा पूर्व काळात होता बर का. हा पूर्व काळामध्ये होता. आणि त्यांनी काय केलं, त्यावेळेला त्या पिशवी किनकापी, आणि व्यासांनी स्पष्ट केले किनकापी कापडाचा उल्लेख, त्याच्यामध्ये ते पत्र टाकलं आणि ते एका ब्राह्मणाला बोलवलं आणि सांगितलं तेवढं कृष्णाकडे पुस्तक करा. ते आनंदित का, कृष्णाचं वर्णन ऐकलेलं आहे, त्यांना माहिती आहे, तेव्हा मला दर्शन तरी पुण्य श्लोकाचं होईल, म्हणून त्या आनंदामध्ये ते पत्र घेऊन चालले. त्यांना माहिती नाही पत्राचं काय लिहिलं काय. मग कोणाशी बोलायचं नाही हे सांगून ठेवलंच होतं. हे ब्राह्मण गेलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भगवंताकडे पोचले.
पोचल्यानंतर कृष्णाला म्हणाले, कृष्ण म्हणाले, काय कुठून आलात, काय आहे काय नाही. तर म्हणाले, मी असा कौंडण्यपूरून आलो. लगेच महाराजांची दृष्टी बदलली. त्याला ऐकून होता की रुक्मिणीचा विवाह आहे आणि तो असा असा ठरलेला आहे. शिशुपाला त्याला बोलवणं दोन्हीकडनंही नाहीये, भीष्मकाकडलंही नाहीये, शिशुपालाकडलंही नाही. मग म्हणाले, आता कसं काय आपण काय. ते म्हणाले, असो इथे बोलू नका, चला माझ्या खोलीतच. म्हणून त्या ब्राह्मणांना त्यांनी स्वतःच्या खोलीत नेलं बरं काय. आणि तिथे म्हणाल्यावरती त्यांनी सांगितलं, काय म्हणाले, आधी धर्मकार्यात काही अडचण आहे का. ब्राह्मण म्हणजे अखिल प्राण्यांची मैत्री असते, अहंकार रहित आहेत, शांत असतात. मीच तुम्हाला वंदन करतो. देवानी ब्राह्मणाला वंदन केलेलं आहे. मानवी आचार्य सगळं केला. आणि मग आपण येण्याचं कारण त्यांनी विचारलं. मी गुप्त रीतीने निरोप घेऊन आलोय. हे पत्र आमच्या राजकन्येने दिलेलं आहे. राजकन्येने हे पत्र दिले, ते द्यायला आलो. त्यांनी बघितलं, नीट नुसतंच ती पिशवी काढल्याबरोबर आणि लगेच म्हणाले, मी काय वाचायचं, वाचा तुम्हीच. आमचे दीडशाने विद्वान लोक म्हणायला लागले, ज्या अर्थी त्यांनी वाचायला ब्राह्मणाला सांगितलं त्या अर्थी कृष्णाला काही येतच नव्हतं. आता काय बोलायचं याला. जो विश्वव्यापी आहे, कर्तुम अकर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे, त्याच्याबद्दल ही भाषा. ते तेवढे विद्वान संशोधन करणारे. आणि मग ते अगदी संकोचित झाले. ते म्हणाले, मी कसं वाचायचं तिने लिहिलेलं पत्र. अपराधी मी सांगतोय ना, वाचावं, काही नाही, वाचायला घेतलं. पहिला शब्द तिने छान लिहिलेला आहे, हे भुवनेश्वर सुंदरा. त्रिभुवन सुंदर आहे, भुवन सुंदरा. तुझी कीर्ती ऐकून माझे शारीरिक ताप दूर झालेले आहे. नेत्रांना अखिल इच्छांचा लाभ करून देणारे मन तुझ्या ठिकाणी आसक्त आहे. विवाह समय मला माहिती, ती सांगते. कन्येच्या ठिकाणी धर्मशील, कुलीन, गुणादी श्रेष्ठ असं पाहत असतात. पुत्राकडे बघत असताना कन्येकच रूप, शील, विद्या, वय, संपत्ती, प्रभाव हे सगळं पाहून समसमान बघून विवाह करतात. हे मला माहिती आहे. मी योग्य आहे असं मला उगीच वाटलं मला म्हणून मी आपल्याला हे लिहिण्याचं दारिष्ट करते. मी आपल्या चरणी माझा देह अर्पण केलेला आहे. काय भाषा आहे बघा. मी मनाने तुम्हाला वरलेले आहे आणि मी एवढंच आपल्याला विनंती करते, तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर तुम्ही मला इथे येऊन घेऊन जा, पळून जाऊ नये. तुम्ही या आणि मला इथून घेऊन जा. माझ्या हातून काही धर्मकार्य झालं असेल, दानधर्म झाला असेल, काही गोष्टी घडल्या असतील धर्मकार्याच्या, तर तुम्हाला ही बुद्धी मला घेऊन जाण्याची होईल. अन्यथा मी एकच सांगते तुम्हाला, नियम, व्रत, देव, ब्राह्मण पूजन घडलं असेल, विष्णूंची उपासना घडली असेल तर तुम्हाला बुद्धी प्रेरणा होईल आणि माझं पाणी ग्रहण करा. पण एक सांगताय नक्की, निर्धार केवढा आहे तर शिशुपालादी इतर कोणाचाही
माझ्या ह्या देहाला स्पर्शही होता कामा नये. तुम्ही अजिंक्य आहात, मी वरा मनाने वरलेलं आहे. बाबांनी जरी त्याला द्यायचं ठरवलं असलं, योजना असली, तरी त्या ठिकाणी मी एकच सांगते, मी या ठिकाणी या स्वरूपाने आपल्याकडे प्रार्थना करते. तुम्हाला कदाचित माझ्यातला उर्मटपणा वाटेल, कुलीन स्त्री जवळ नाही म्हणून गैरसमज करू नका. म्हणून तिने मी उपाय तुम्हाला एक सांगते, मार्ग सांगितला. पळवून न्यायचंय ना, तर तिला मार्गही तिने दिलेला आहे. तो विचार करायला संधी ठेवलेली नाही. की आमच्या कुळामध्ये असं आहे की येणारे जे असतात तेव्हा लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी आमच्याकडे बाहेर पडतात देवीला, देवीच्या पूजेला. तेव्हा सगळेच जमा होतात, नगरीतले लोकही येतात, त्याच्यामध्ये तुम्ही पण या. आणि त्यावेळेला तुम्ही मला घेऊन चला. जे गौरीहार पूजन म्हणतात ते तिथे तिने केलेलं आहे. जाऊन आलोय, तिथेही जाऊन आलो. छान आहे, अतिशय सुंदर जागा आहे ती. आणि एक योगाला आम्हाला पूजा करायलाही तिची मिळाली. ते म्हणाले, आज झालंय भागवताचं म्हणतात केलं. नागपूरहून गेलो होतो, तिथे प्रवचन होते. म्हणे मी ऐकलं तर तुम्हीच इथे आज पूजा करा देवीची. तर पूजाही करायला मिळाली. खरं असो, जर तुमची कृपा होणार असेल, मी जर व्रत वैकल्य सगळं केलं असेल, तर तुम्ही तिथे या आणि मग आपण मला घेऊन चला. जर हे घडणारच नसेल तर माझं एकच सांगणं आहे, मी अखंडपणे तुमचं चिंतन करत राहीन आणि माझा देह चिंतनामध्ये हळूहळू करून देह त्याग करेन. पण मी या शरीराला कोणाचाही स्पर्श होऊन देणार नाही. मग पुढे कधी तुमचा माझा ऋणानुबंध येईल माहीत नाही. शेवटी ती म्हणते, हे कृष्णा, आपल्या चरणांची सेवा घडावी, आपले रजक कण माझ्या मस्तकावरती पडावे. मोठमोठ्या योग्यांनाही जे साधत नाही ते मला प्राप्त व्हावं. बघू पुढच्या जन्मीत झालं तर, गाठ पडली तर ठीक आहे. प्रेमवीर कसे असतात ते बघा. आता हा तरी काय बाबाजी कमी आहे का? काय ब्राह्मण देवता, तुम्हाला काय वाटतं मी काय करावं? पत्र लिहिलंय तुला आणि तुम्हाला, आणि तुम्ही त्या ब्राह्मणांना काय विचारताय? भगवंताचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, सगळ्या घटनांमध्ये तो सगळ्यातनं अलिप्त आहे. तो अलिप्त म्हणजे असा, मी काहीही म्हटलं नाही, माझं काही मनात नव्हतं, तिने लिहिलं, ब्राह्मण म्हणाले मला, मग मी शब्द टाळायचा का? आलं का? म्हणजे स्वतःवर कोणतीही गोष्ट घ्यायची नाही, पण करायचं सगळं. ही कला आहे बरं का. सगळं आपण मनासारखं घडेल असं करून करत बसायचं नसतं. ही कौशल्य आहे वागण्याचं. तुम्ही सांगा मी काय करावं? तर हे रुसले झाले, काय बोलणार काय? मी शेवटी म्हणाले, ठीक आहे. कृष्ण म्हणाले, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, घेऊन जा वगैरे. सगळ्या आमच्या नगरीचीच अशी इच्छा आहे की तुम्ही तुमचा तिचा विवाह तुमच्याशी व्हावा. आम्हाला निमंत्रण नाही, आम्हाला अमुक नाही, आम्ही कसं जायचं म्हणाले.
तिला इकडे झोप नाही. ही आपले दोघं जण त्यांनी सांगितलं असं करा, आता इथे झोपा, मी पण झोपतो. पहाटे उठून आपण दोघंही जण निघून जाऊ, कोणाला काही सांगायचं नाही. आणि सर्वांसमक्ष मग मी घेऊन येतो. अशा प्रकाराने त्यांनी सगळं केलं. आता ते तारीख वार सगळं त्याला कळलेलं. आता ते ब्राह्मण निघाले, परत सकाळी निघाले, कौंडण्यपूरला उतरले. आता ब्राह्मण ते निरोप घेऊन निघाले रुक्मिणीकडे. पण रुक्मिणीची घालमेल चालली, तिला रात्रभर झोप नाही. काय करतायत भगवंत कृष्ण, काय करतायत, येत आहेत का येत नाहीत का, माझा अवैर करतायत. अशा प्रकाराने तिचं चाललेलं आहे. बर, सकाळच्या वेळेला गंमत अशी झाली, तिच्या मनाविरुद्ध सगळे धार्मिक विधी करायची वेळ आली तिला. भीष्मकांनी त्या दिवशी त्यांचं सगळं हे केलेलं आहे, धर्मकार्य केलेलं आहे, पुण्यवाचन वगैरे केलेलं आहे, नगरी सजलेली आहे, सडे सारवण टाकलेले आहे, घर रंगी बेरंगी पताका लागले आहेत, तोरणं उभारलेली आहेत, सर्वत्र स्वच्छ रस्ते आहेत, लोकांची घरे सुद्धा दीपमाळांनी सजलेली आहेत. राजवाडाही सजलेलाच होता. आता गंमत बघा, इथे तो मात्र उल्लेख त्यांनी स्पष्ट केला ना, आता आम्ही काय करतो, सगळं आम्ही धर्मविरुद्ध करत असतो. त्यांनी रुक्मिणीसाठी भीष्मक राजा आहे, ही राजकन्या, पण फक्त 2 वस्त्र दिलेली आहेत. फक्त 2च वस्त्राचा उल्लेख आहे म्हणून द्यायचं वेडं वाकडं हे अर्थ नाही. हे सगळं प्रदर्शन चाललंय सध्याचा काळमध्ये. मी परवा पाहिलं एका लग्नामध्ये 11 सेट, आणि सेट म्हणजे काय, चपलांच्या जोडापासून ते वर सगळे बाकीच्या गोष्टी. आता मी काय सांगत बसू, आणि त्याचं प्रदर्शन रुखवतासारखं मांडलं होतं. आम्ही काय मुलीला द्यायचोय, हे काय सांगण्याच्या गोष्टी आहेत. नाही, भीष्मकांनी सगळे विधी केले, 2 वस्त्र दिले, मुलीसाठी रक्षण विधी केला, ग्रहशांतीचा होम केला, गोप्रदान केलं, शिशुपालाकडेही आवश्यक तेवढे विधी केले. आता हिच्या मनाची घालमेल चालली, अजून ब्राह्मण कसे आले नीट निरोप घेऊन. ती येतायत का, कधी येतायत, काही लक्ष नाही, ती ब्राह्मणाकडेच बघते. आता ते ब्राह्मण तिला दिसले. आता ती व्यासाने सुंदर हे केलं. कसे दिसतायत, हसतमुख आहे का दुःखी चेहरा आहे का, कसे आहेत, म्हणजे ओळखायला ते कसे येणार आहेत की तो निरोप काय आणतायत. तर हसतमुख म्हणजे निरोप बरा वाटला तिला असेल म्हणून, आणि विचारलं काय झालं, आपल्या इथे काय म्हणालेत कृष्ण. ब्राह्मण एकच म्हणाले, कृष्ण कौंडण्यपूरला आले आहे. तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. आणि जोपर्यंत नव्हतं तेव्हा तिच्या मनात आहे, मला दैव अनुकूल आहे की नाही कोणास ठाऊक, काय होणारे माहिती नाही, अशा प्रकाराने तिचं चिंतन चाललेलं होतं. तेवढ्यामध्ये गंमत अशी झाली, भीष्मकाला कळलं की कृष्ण आले. लगेचच्या लगेच तो सगळं घेऊन गेला, मधुपर्क वगैरे, ते विधीतला भाग, वस्त्र दिली, त्याची पूजा केली, उत्तम भेटी दिल्या, त्याचा सत्कार केला.
आमच्या हातून काही पुण्यकर्म घडलं असेल तर कृष्णाला आमची मुलगी नेण्याचं किंवा तिच्या बरोबरच विवाह व्हावा असं काहीतरी त्यांनी करावं, असं त्यांनी आपल्या मनामध्ये तो योजून सगळं करतोय. आता दुसऱ्या दिवशी ती विवाहाच्या आदल्या दिवशी ती अंबिकेच्या पूजेला बाहेर पडलेली आहे. आणि बाहेर पडली असताना सगळ्या बाजूनी लोक नगरीची उभी राहिली. ही येते, सैनिक आहेत, लोक आहेत, दासी आहेत, सगळा लवाजमा चाललेला आहे. हळूहळू ती निघाली आहे. देवीच्या मंदिराच्या पायऱ्या तिथे आधी पाय धुतले, वर गेले चढून आणि देवीपाशी बसलेली आहे, प्रार्थना करते. नमस्ते त्वाम अंबिके भिक्षण स्वस्तंतान युताम शिवाम भूया भूया तिर्गे भगवान कृष्ण अनुमोदिता अबीर गंध अक्षद धूप वासंग माल्य भूषणे नानो उपचार बली प्रदीप्ता बली पृथका. हे अंबिके, मी तुला या ठिकाणी नमस्कार करते. कृष्ण माझा पती व्हावा म्हणून मी नमस्कार करते म्हणाले. मी अनेक या ठिकाणी शुद्ध उदक, गंध, अक्षद, धूप, वस्त्र, पुष्पांच्या माळा, भूषण, नाना प्रकारचे नैवेद्य वगैरे सगळं मी अर्पण करते. रुक्मिणीने देवीचं पूजन केलेलं आहे. माझे अशी समजूत आहे की हे गौरी हार जो असतो म्हणतात आपल्याकडे आता, तो हे पूजन असणार आहे बहुतेक. नमस्कार केला तिथे आणि तिने एक गोष्ट केली. देवीच्या जवळच ही पद्धत आहे, महाराष्ट्रातच गेले सगळं, की फुलं घेतली, निर्माल्य तिची फुलं निर्माल्य म्हणून घेऊन डोक्यात माळायचे. आता डोके असतील तर माळतील, तो भाग वेगळा, पण तिथे तिने ते केले. केसच राखायचे नाहीत म्हटल्यावर काय करणार आहे, आणि राखले तरी फुलं घालणं एक आता ते कसलं काहीतरी गावठीपणाचं वाटतं म्हणे. आता का अनेक तिसरी तारा चालली आहे. आमच्याकडे आमच्या सुमतीताई आई ना कधीही कोरांटीचं फुल दिसलं तरी ते अडकवणार पहिलं गाड्यात डोक्यामध्ये, फुलाशिवाय राहायचंच नसतं. हा भाग कर्नाटकात प्राधान्याने आपल्याला दिसून येतो. आणि मग तिने ते बघितलं, त्याचं मंद हास्य बघितलं आणि ती म्हणते तिथे, तेव्हा त्या ब्राह्मणाने पाहिलं, ह्याच्यात मी तुम्हाला काय द्यायचं म्हणाली. आता एक राजे लोकांमध्ये परंपरा असते, पद्धत असते बघ, चांगली बातमी एखादा जो आणून देतो त्याला आधी आहेर द्यायचा आहे, जवळचा आहेर द्यायचा आहे. आता द्यायचं काय, तुम्ही इतकं मोलाचं काम केलेलं आहे की माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं, त्याचं मूल्य करण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणून त्याचा उल्लेख असा पुढच्या ह्याचा संदर्भ असा आहे, यात नाही लिहिलेला तसा, की ते जे ब्राह्मण आहेत त्यांना आशीर्वाद त्या देवीने दिला की पुढल्या अवतारात जेव्हा मी प्रगट होईन त्यावेळेला तुम्ही माझी पूजा करायची, तुम्ही तुझ्या वंशातल्या लोकांनी पूजा करायची. ते पंढरपूरचे सगळे उत्पात लोक आहेत ते त्या घराण्यातले, काय आशीर्वाद मिळतो बघा. आणि म्हणून त्या उत्पातांना सगळेच लोक, लहान मूल पुरुष स्त्री सगळ्यांना आई साहेब म्हणायचा प्रघात आहे. ते नावाने हाका मारत नाही, अहो आई साहेब, अहो आई साहेब. लहान मुलाला या उत्पातांच्या घरातल्या, बरोबर आहे ना, या पंढरपूरच्या म्हणून विचारलं,
कोणालाही तिथे नुसतं म्हणायचं नाही, आईसाहेब केवढा हा एक मोठा आशीर्वाद केवढा आहे बघा. आणि गंमत कशी झाली आत्ता सुद्धा, की ह्या लोकांनी जेव्हा शासनाने सगळं ग्रहण केलंय, त्या सगळ्या उत्पादनांनी मिळून आईसाहेबांचे उपचार व्हावे, सेवा व्हावी, आपल्याला वंशपरंपरागत दिलेलं आहे त्यांनी. आता शासनाने काही करू दे, त्यांनी आणखी एक मंदिर तयार केलंय रुक्मिणी देवीचं, आणि सगळे उपचार ते तिथे परंपरेने आलेले सगळे करतात. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही पाहिलेलं आहे म्हणून म्हणतो, इतक्या सुंदर साड्या नेसवायच्या. आता हे कोणतरी आलेले तिसरे, आणि काहीही नेसवतात, कसंही नेसवतात, काहीही करतात. उपचार आहे, प्रेम आहे, त्याच्यात आनंद आहे. असो, अशा प्रकाराने झालं. आता त्यांनी सांगितलंच होतं सगळं. कसं तर मग कृष्णही त्यावेळेला त्या लोकांच्या गर्दीत डाव्या बाजूला उभे राहिले. तिला खूण माहिती होती, देवाने ती ओळखली होती. मुकुटावरती पीस, मोराचं पीस. आणि मग ती तिथून पूजा करून बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर हळूहळू पायऱ्या उतरून आली. लोकांमध्ये ती हळू बघतीये, कळता कामा नये. तेव्हा तिला लांब मोराचं पीस दिसलं, म्हणजे कृष्ण आहे तिथे. म्हणून त्या बाजूला गेली, हळूहळू चालत पुढे आलेली आहे. रथ भगवंतानी पुढे घेतला. देव रुक्मिणी देवी तिथे आलेली आहे, आणि तिने हात वर केला, त्यांनी हात धरला आणि तिला रथात घेतलं. रथ भरधाव निघून गेलेला आहे. युद्ध न करता रुक्मिणी भगवंताला हवी होती, याप्रमाणे रुक्मिणीचं त्यांनी हरण केलेलं आहे. आणि मग निघाला. रुक्मी रागवला, रुक्मी पाठोपाठ पळालेला आहे, युद्ध करतोय, बोलतोय बेडवाकडं, अरे गवळ्याच्या पोरा काय करतोयस, आमच्या भगिनीला पळवतोयस, मी त्याला मारून टाकेन, ही त्याची भूमिका सुरू झाली. तोपर्यंत बलरामांना ही गोष्ट कळली. बलराम सुद्धा तिथे आलेले आहे, आणि बलरामही निघाले. त्यांना कळालं कोणीतरी आलं होतं, कौंडण्यपूर नगरीकडे गेलेलं आहे. मग लगेच त्या ठिकाणी कौंडण्यपूरकडे सैन्य घेऊन हे निघालेले आहे, ते लक्षात येईल आपल्याला. कौंडण्यपूरची एक फार मोठी देणगी भारतवर्षाला आहे. ते अशी आहे, कौंडण्यपूरच्या माहेरवाशी आहेत 4 जणी. दमयंती ही नलाची पत्नी आहे, ती तिथली आहे. इंदुमती दशरथ राजाची आजी आहे, तीही त्या तिथलीच आहे. केशिनी सगर राजाची एक पत्नी, केशिनी, ती तिथली आहे. आणि रुक्मिणी आहे ती भगवंताच्याकडे. म्हणजे केवढा भाग आहे तिथे. दुसरी ओळख आहे, सदाराम नावाचे सत्पुरुष आहेत, त्यांच्यासाठी पांडुरंगाची मूर्त तिथे प्रगट झाली आहे. तिथे त्याचं मंदिर आहे, आणि तिथेच त्यांची समाधी पण आहे. तिसरी ओळख म्हणजे चौरंगीनाथांची समाधी तिथे आहे. असं हे कौंडण्यपूरचं वैभव आहे. आता काळाच्या ओघात बाकी सगळंच गेले, पण ठिकाणं राहिलेली आहेत, हा इतिहास राहिलेला आहे. पण जवळच एक जच गाव आहे, काहीतरी नाव नाही लक्षात, ते तिथे मारुतीचं स्थान आहे. आणि ते मारुतीचं स्थान हेमा मालिनीला त्याचं काहीतरी झालेलं आहे दर्शन, म्हणून तिने सगळ्या गावाचाच उद्धार केलाय. खासदार सगळं धर्मावर संवाद केला, पण केला. अतिशय उत्तम तिने मंदिर केलेलं आहे, सगळा जीर्णोद्धार केलेला आहे तिथे. अशा पद्धतीचं हे कौंडण्यपूर नगरी आहे. मग निघाला आणि प्रतिज्ञा केली, मी कृष्णाला मारून रुक्मिणीला येईल, जर आलो नाही तर मी या नगरीत, विष्णू नगरीत मी प्रवेश करणार नाही. आता बलरामही येऊन मिळाले, घनघोर युद्ध झालं. कृष्णाने मारलं नाही, पण बांधून ठेवलं.
बलराम आले, समजूत काढतायत. बाई, आम्ही योद्धे असेच असतो, क्षत्रिय, काय करायचं बाई. आणि हे कृष्ण तुला कळून नाही का, मारलेल्याला काय परत मारायचं, आपण आणलाय ना रुक्मिणीला, आता तो भाऊबंद झाला, आता त्याला सोडून दे. हो मी सोडतो म्हणाला, काही बोलला नाही कृष्ण. तिलाही बरं वाटलं, तिला भीती वाटायला लागली की आता युद्धात विवाहाचा वेळ आणि याला मारणार की काय आता कृष्ण, असं परिस्थितीमध्ये ते होते. तेवढ्यामध्ये ही गोष्ट झाली. मग तो तिथून परत गेला आणि भोजकट नगर म्हणून तिथे आजही आहे, तिथे रुक्मी जाऊन राहिला. तो भीष्मक नगरीमध्ये गेलेला आणि विदर्भ. अशा प्रकाराने मग हे दोघही जण तिथून निघाले. सगळेच जण द्वारकेला आले आणि द्वारकेला रुक्मिणीचा हा म्हणजे कृष्णाचा हा विवाह झालेला आहे. चला करूया, करा त्यांना बोल. हो, कसं घ्यायचं. आहे निरोप दिला. काय लागत असेल तर बसा ना, कोण शर्ट दे. शर्ट दे, दक्षिणा द्यायला काढून ठेवतो.
मुंडाव्या त्यालाही आहे, मुंडाव्या मुकुटालाच मुंडाव्या त्यालाही आहे. ते 2 हार आहेत बर का त्या पिशवीत आणल्या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमानं चिन्तामणिस्थेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं
कुर्याद्वयोर्मङ्गलम् शुभमङ्गल सावधान कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे परमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान श्रीमङ्गलमोरया कुलप्रभु प्रेमादरे वन्दुनी देवी तुळशी वधू तुझ बरे बाला बहु सद्गुणी सीतेला दमयंतीला पतितवे सौभाग्य जे लाभले तेला हो गणनायका वधुवरा पूजा सरा मंगलम श्रीमन्मङ्गलदायक गजमुखा वन्दोन्यादिपदा आणिता करी अक्षता उधळण्या हे मंगला शारदा कल्याणी कुलस्वामिनी भगवती भक्ता सजी सर्वदा देता आशिष अविरता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान अंतर पाठ पल्याड रुक्मिणी पाहे डोळ्यांच्या आरतीतून उत्तम कुळीचा संगम होतसे आले सज्जन आनंदुन शोभतसे हे सुयोग्य रुक्मिणी कृष्णा सुखावले लोचन प्रेमाच्या शुभवाटिकेत विहरी कुर्यात् सदा मंगलम काव्याचा आणिला आहेर हा प्रभू गुंफोनिया अक्षरा भावाचा सुमगंध पसरिला साऱ्या स्वकीयांतरा भक्ती प्रेमलता सदा बहरू दे संसार स्कंधावरी काव्याच्या मंगल अक्षत अजित उधळितो कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. अजून म्हणायचंय का? कोणी म्हणणार आहे का? ते म्हणतो या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीष्मकाला होत्या 9 कन्या धाकली रुक्मिणी
दिली पंढरीच्या राया यावचा शिंग लगेन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीष्मकाने देव निमंत्रित केले पंढरी नगरीत जणू स्वर्ग उतरला पंढरी नगरीत जणू स्वर्ग उतरला सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत 33 कोटी देव आले विठूजी लग्न विठूच्या लग्नाला 33 कोटी देव आले विठूच्या लग्नाला अप्सर गंधर्वांचा जणू ताल सूर जमला अप्सरा गंधर्वांचा ताल सूर जमला सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला 9 लाख मोती विठुरायाच्या कळशीला चढता उतरता गवंडी दादा हो दमला चढता उतरता गवंडी दादा हो दमला सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरबस देवाच या आनंदाश्रमात काय वाजत गाजत या आनंदाश्रमात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत भगवान की जय नाही हा चालेल
केला बरं. आत्ताच इंटरव्ह्यू करू पुन्हा पुन्हा.